मामलेदारांची वेळ घेतली ना जी. हा, आणि सगळी कागदपत्र बरोबर घ्या, गडबड करू नका त्यात काही. हो मालक. केशवदादा आले. या 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 केशवराव या. ये या. वेळेवरती आलास बाबा, बस. बोला. नमस्कार. नमस्कार. येतो मी. अहो, केशवसाठी तो पेढ्यांचा पुडा काढून ठेवलाय, तो आणा पाहू. अरे आनंदीचं लग्न ठरवून आलोय. छान. हो हो. अरे वा. हे बघ, हां. मी काय म्हणतो, साक्षगंधसाठी पुढच्या महिन्यातला एखादा बरा दिवस बघू. केशवा, अरे थोडीशी अडचण आहे बाबा. बोला. नाही म्हणजे म्हणते तर अडचण आहे, नाही तर नाही. सगळं तुझ्या हातात आहे बाबा. काय? आमचे जावई आहेत ना, त्यांना जुन्या गोष्टीची फार आवड आहे. चांगलं आहे की मग. नाही, विलातेल जाऊन आलेत ना. बरं का, हां. तुझ्या सायकल बद्दल बरंच ऐकलंय त्यांनी. आहेच माझी सायकल तशी. हो. केशव भाऊजी, हे घ्या. तर मी काय म्हणत होतो, ती तुझी सायकल आहे ना, ती त्यांना जरा हवी आहे. जरा म्हणजे हवीच आहे. पण म्हणजे सांगितलं ना हे शक्य नाही म्हणून. केशव, आनंदीच्या लग्नाचा प्रश्न आहे बाबा. बघ, तुझ्याच हातात आहे. बापू, माई बघा ना हे काय म्हणताहेत ते. मी का द्यायची माझी सायकल तुमच्या जावयासाठी? हुंडा विरोधी कायदा होणार आहे म्हणे. पंडित नेहरू करणार आहेत. माझा पाठिंबा त्याला. काय केशव भाऊजी, तुम्ही बसलात यांच्या बोलण्याला आणि काय हो तुम्ही अशी चेष्टा करतात होय. तुम्ही पाहून घ्या मुहूर्ताचं. आलेच मी. तू पण ना लगेच बोललीस. काय बापू हे. अरे बाबा, नाही करणार चेष्टा. लिहून देऊ का? रागवू नकोस रे बाबा. नाही म्हणजे लग्नाच्या दिवशी मी जावई बापूंना मागे बसून चक्कर मारून आणीन हो गावामध्ये. हा. पण तुम्ही पण पाठिंबा द्यायला हवा हुंडा विरोधी कायद्यासाठी. देऊ देऊ. नमस्कार. ये काय चल, तू का नाही गेला? नमस्कार. नमस्कार. आत्ता गेला तो पुढे तिकडे. जाऊ दे की. आता पोहोचणार कधी? नांदी सुद्धा सुरू झाली असेल. आजोबा येतील दादा. कधी? प्रयोग संपवून नाटक मंडळी पुढल्या मुक्कामाला पोहोचेल सुद्धा. अहो येतील हो. तरी मी तुम्हाला सांगत होते नारायण काकांबरोबर पुढे व्हा म्हणून. हां चला चला. हा आलो. हे बा आलेत. ठेवा ठेवा, सोन्याची आहे ना ती. उघड. किल्ली दे मला. चला अनुताई, उशीर होतोय ना. आत ठेवायची मला. अरे केशवा, राहू दे ती सायकल, तू चल. ते सारं खरं, पण मी त्या यक्कश्चित भरतपुत्राच्या भाषणावर विश्वास ठेवून फसलो तर नाही ना?
सुभद्रा मला न देता त्या दुर्योधनाला कालत्रही देणार नाही. बहुधा त्या वंचकानं मला खिजवण्याकरता हे भाषण केलं असावं. जाऊ दे, उरलेले काही दिवस राहिलेली तीर्थयात्रा पाहण्यात घालवून लवकरात लवकर धर्मदर्शनाला जावे हे बरे. नारायण 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 नारायण. अरे वा, हा तर महर्षी नारदांचा स्वर. यावेळी या सत्पुरुषाचं दर्शन म्हणजे शुभशकुनच समजायचा. राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय. गोपसदन गुरुवलिंद खेलन बलवत्तुकिते नलिंद चल ना लवकर. रमण हरी गो. राधाधर मधुमिलिंद जय जय. हा मध्यम पांडव पार्थ आपल्याला वंदन करतो. वत्सा धनंजया, तुझे इप्सित पूर्ण होवो. पण तू यावेळी इकडे कुणीकडे? मुनिराज, आपल्या अनुशासनाप्रमाणे तीर्थयात्रा करण्याचा संकल्प करीत असताना पश्चिमेकडील क्षेत्रे पाहत मी इथं आलो. माझं अनुशासन? ते कोणतं? अहो, त्रिदंडी संन्यास. हा, आलं लक्षात, आलं लक्षात. बरं, पण या सगळ्यात तू कसा काय अडकलास? हा, ऐका. मी विश्रांती घेण्याकरता शयन मंदिराकडे जात होतो. मध्यान्ह रात्रीचा सुमार होता. इतक्यात चोरांनी निज धेनु चोरिला धावा चोरांनी निज धेनु चोरिला धावा धावा ऐसे. शब्द करीत ते ब्राह्मण आले. शब्द करीत ते ब्राह्मण आले. माझ्या द्वारा करीते आश्वासुनी त्यांना. आश्वासुनी त्यांना झालो तयार. त्रिकुट मना